गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या अगोदर पाहिलं होतं अँग्युलर मोमेंटम, बरोबर आहे. टॉर्क आपण पाहिला, त्याच्या अगोदर आपण अँग्युलर मोमेंटम पाहिलं होतं. अँग्युलर मोमेंटममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अँग्युलर मोमेंटम इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज ॲनालॉगस टू लिनियर मोमेंटम इन ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण काय केलं, आपण रोटेशनल मोशन हा जो काही पार्ट आपण स्टार्ट केला याच्यामध्ये आपण पाहत असताना लिनियर मोशन किंवा त्यालाच म्हणतो आपण ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन यांच्यामधल्या ज्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत दोन्ही मोशनमध्ये इन्व्हॉल्ड असणाऱ्या त्यांच्यामधली आपण एक प्रकारची ॲनालॉगी पण पाहत आहोत हा सिलेबस स्टडी करत असताना. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की जसं लिनियर डिस्प्लेसमेंट आपण पाहतो कुठं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये, तसं या ठिकाणी आपण पाहिलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. लिनियर व्हेलॉसिटी तसं या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन तसं या ठिकाणी अँग्युलर ॲक्सलरेशन, लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी हा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. याचं देखील आपण कॉन्झर्वेशन स्टडी केलेलं आहे 11th मध्ये. 4th चॅप्टरमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. 4th चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं की आयसोलेटेड सिस्टीम असेल, समजा एखाद्या दोन बॉडीज आहेत. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, ज्या सिस्टीमवरती किंवा ज्या दोन बॉडीजवरती कुठल्याही प्रकारचा बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल तर त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. तशा सिस्टीममध्ये लिनियर मोमेंटम हे कॉन्झर्व्ड असतं किंवा कॉन्स्टंट असतं असं आपण म्हणू शकतो. तसंच आपल्याला आज काय प्रूव्ह करायचं आहे, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम ही जी टर्म आहे याच्या अगोदर मी डिफाईन केली, त्यालाच आपण काय म्हणतो, अँग्युलर मोमेंटम इज नथिंग बट मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. दॅट इज वी कॅन डिफाईन यल इज इक्वल टू वेक्टर यल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. यालाच म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. in magnitude form L is equal to RP sin theta. If theta is equal to 90 then L is equal to R into P, but we know that P is equal to mass into velocity, therefore L is equal to a mass into velocity into a perpendicular distance. जसं आपण पाहिलं कुठलीही बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर समजा हा वेक्टर आर आहे तर या डायरेक्शनला नंबर ऑफ वेक्टर्स असतात. कुठले कुठले आहेत तर आपण पहिल्या ठिकाणी लिनियर किंवा टँजेन्शियल ॲक्सलरेशन आहे, त्यानंतर व्हेलॉसिटी आहे, त्यानंतर आपण पाहिलं मग अशी लिनियर मोमेंटम आहे, नंतर फोर्स आहे. अशा नंबर ऑफ टर्म्स या हे टँजेन्शियल वेक्टर्स ज्याला आपण म्हणू शकतो ज्यावेळेस कुठलीही बॉडी सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असते त्यावेळेस. परंतु काही ॲक्सियल वेक्टर्स पण आपण पाहिले, काही ॲक्सियल वेक्टर्स देखील आहेत. जसं की काय आहे, इन्फायनाटेसिमल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, टॉर्क आहे. सिमिलरली अँग्युलर मोमेंटम इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी और विच इज ऑल्सो ॲक्सियल वेक्टर विच इज ऑल्सो अन ॲक्सियल वेक्टर. वेक्टर यल जसं वेक्टर टो हा दरवाजा उघडत असताना किंवा बंद करत असताना आपण पाहिलं या डायरेक्शनला वेक्टर टव असतो, बरोबर आहे. सिमिलरली वेक्टर यल देखील त्याच डायरेक्शनला असतो. मग आता हा जो अँग्युलर मोमेंटम आहे मी तुम्हाला सांगितलं की अँग्युलर मोमेंटम ही क्वांटिटी ट्रान्सलेशनल मोशनमधल्या लिनियर मोमेंटमला ॲनालॉगस आहे, बरोबर आहे. मोमेंटम म्हणजे काय, लिनियर मोमेंटम किंवा ज्याला मोमेंटम म्हणतो आपण. मोमेंटम म्हणजे काय, ॲन इम्पेशियस ऑर फोर्स विथ विच अ बॉडी कॅन ट्रॅव्हल. अशा प्रकारची एनर्जी किंवा एक फोर्स ज्याला घेऊन बॉडी काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. अशा प्रकारचा फोर्स किंवा एक प्रकारची एनर्जी ज्याला घेऊन बॉडी काय करत आहे, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला ट्रॅव्हल करत आहे, त्याला म्हणतो आपण त्या बॉडीमध्ये काय आहे, मोमेंटम आहे. आपण जर समजा उभारलोय आणि एखादा व्यक्ती चलत यायला लागला आणि त्याचा आपल्याला धक्का लागला, आपल्याला तेवढा काही त्रास होत नाही, आपण इट्स ओके म्हणतो आणि पुढे निघून जातो. परंतु जर समजा तोच व्यक्ती सायकलवर येत असेल आणि त्याचा जर धक्का लागला तर आपल्याला नक्कीच राग येईल. आणि तीच व्यक्ती जर समजा टू व्हीलरवर येत असेल, बरोबर आहे, तेवढ्याच वेगानं टू व्हीलरवर येत असेल आणि टू व्हीलरचा जर आपल्याला धक्का लागला तर आपल्याला नक्कीच जखम होऊ शकते. आणि तीच व्यक्ती जर समजा 4 चाकी किंवा 4 व्हीलरमध्ये येत असेल तर त्या व्यक्तीने जर आपल्याला 4 व्हीलर धक्का दिला तर कदाचित आपला जीव जाऊ शकतो. याचा अर्थ एखादा ऑब्जेक्ट हा एका पर्टिक्युलर एनर्जीनं
किंवा फोर्सनं ट्रॅव्हल करणे, त्यालाच म्हणतो आपण त्याच्यामध्ये काय आहे, मोमेंटम आहे. तसं या ठिकाणी कुठलाही ऑब्जेक्ट समजा रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय तर फक्त ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टमध्येच मोमेंटम आहे का, असं नाही. तर कुठलाही ऑब्जेक्ट समजा रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय तर त्याच्यामध्ये देखील एक प्रकारचं मोमेंटम आहे, त्याला म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. जसं की समजा फिरणारा फॅन आहे, त्याच्यात तुम्ही बोट घाला, 1च्या स्पीडनं फॅन फिरतोय, त्यात तुम्ही बोट घातलं, ठीक आहे. तुम्ही जर समजा म्हणजे बोट आपलं ठीक आहे की ते कट करू शकणार नाही, फॅन थांबेल, आपल्याला थोडीफार जखम होईल. पण तोच फॅन जर समजा खूप वेगानं फिरत आहे, त्यात जर आपण समजा बोट घातलं तर आपले बोट कट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे काय झालं, त्याची अँग्युलर मोमेंटम ही कशी होती, लार्ज होती ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट केस. पहिल्या केसपेक्षा सेकंड केसमध्ये आपण फॅनचा स्पीड वाढवल्यामुळं त्याची अँग्युलर मोमेंटम कशी होती, लार्ज होती. इथं दिसते आपल्याला, इफ मास ऑफ फॅन इज कॉन्स्टंट, रेडियस समजा त्या फॅनचे ब्लेड्स आहेत त्या कशा आहेत, ते फिक्स्ड आहेत, तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटीवर डिपेंड करते अँग्युलर मोमेंटम. व्हेलॉसिटी वाढली त्याचं अँग्युलर मोमेंटम वाढलं, बरोबर आहे. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपण सरळ चाललोय, आपल्याला कशांचा धक्का मारला, आपल्यावरती एक प्रकारचा आघात होतो, आपल्यावरती एक प्रकारची एनर्जी अप्लाय होते किंवा फोर्स एक्झर्ट होतो, त्याला म्हणतो आपण त्या बॉडीमध्ये काय होतं, मोमेंटम होतं, त्याच्यामुळं आपल्यावरती एक प्रकारचा इम्पॅक्ट झाला. सिमिलरली एखादी बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल आणि त्या बॉडीचा जर समजा धक्का आपल्याला लागला किंवा चुकून आपण त्या बॉडीला टच केलं तर त्या बॉडीचा देखील आपल्या शरीरावरती किंवा त्या दुसऱ्या ऑब्जेक्टवरती एक प्रकारचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे त्या बॉडीमध्ये काय आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. मग आता इथं सांगितलंय का, तर लॉ काय सांगतो, हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतो, जर समजा कुठल्याही ऑब्जेक्टवर एक्झर्ट होणारा अनबॅलन्स टॉर्क जर समजा कॉन्स्टंट असेल किंवा समजा 0 असेल तर इथं आपण म्हणू शकतो की त्या बॉडीची अँग्युलर मोमेंटम कशी आहे, कॉन्स्टंट आहे. काय म्हणलं, इफ टॉर्क ॲक्टिंग ऑन एनी रोटेटिंग बॉडी इज 0 देन इट्स अँग्युलर मोमेंटम विल बी कॉन्स्टंट. जर कुठल्याही बॉडीवरती ॲक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क हा जर 0 असेल तर त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असते, असा हा लॉ सांगतो. आता हे जे एक्झाम्पल काय आहे, जे काय हे चाललंय, तुम्हाला काहीच कळलं नसेल आतापर्यंत, एका सोप्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून सांगतो की नेमकं टॉर्क 0 असणं म्हणजे काय आणि कसं त्याचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. बघा आता फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं अर्थ रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती गोल फिरते एवढं आपल्याला माहीत आहे, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे गोल फिरते एवढं आपल्याला जवळपास माहीत आहे. हा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे जो की टिल्टेड आहे, आपल्याला माहीत आहे, ठीक आहे. पृथ्वी ही स्वतःच्या भोवती अशा पद्धतीने गोल फिरते वेस्ट टू ईस्ट, बरोबर आहे. मग ही रोटेशनल मोशन परफॉर्म करते एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती. इथं असं होत नाही, पृथ्वी ही कंटिन्युअसली रोटेशनल मोशनमध्ये आहे, परंतु त्याला कुठला तरी एक्सटर्नल टॉर्क आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे का, की पृथ्वी थांबली, आता आपण फिरवतो, मग फिरायला सुरुवात झाली, परत थांबली, आणखीन फिरवतो, असं होत नाही. असं का होत नाही, कारण पृथ्वीवरती एक्झर्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क जो आहे हा टॉर्क 0 आहे. हा टॉर्क कसा आहे, 0. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीला गोल फिरण्यासाठी मला कुठल्या एक्सटर्नल फोर्सचा अप्लाय करावा लागतो का. टॉर्क म्हणजे काय आहे, कपल ऑफ फोर्स आहे, बरोबर आहे. समजा मला फॅन फिरवत ठेवायचा आहे किंवा गाडीत चाक आहे, गाडी आपण डबल सेंटर स्टँडला लावली समजा, बरोबर आहे. गाडी आपण सेंटर स्टँडवरती उभा केली आणि पुढचं चाक मला फिरवायला सांगितलं, आपण त्या ठिकाणी पुढचं चाक फिरवत आहोत. जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेरून फोर्स अप्लाय करत आहात तोपर्यंत ते चाक रोटेशनल मोशन परफॉर्म करेल, परंतु जेव्हा तुम्ही बाहेरून फोर्स अप्लाय करायचं थांबताल त्यावेळेस ते चाक रोटेशनल मोशन परफॉर्म करायचं थांबेल. याचा अर्थ मला असं सांगायचं आहे की पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती एक पर्टिक्युलर अँग्युलर स्पीडने रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे, तिला काहीतरी अँग्युलर मोमेंटम आहे, परंतु या ठिकाणी आपण त्या पृथ्वीला कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क अप्लाय होताना पाहत नाही किंवा आपण स्वतः अप्लाय करत नाही. पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती कंटिन्युअसली पहिल्यापासून आतापर्यंत आणि पुढेही फिरत राहील. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरती ॲक्ट होणारा टॉर्क हा कसा आहे, 0 आहे. त्यामुळे पृथ्वीचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. हे आपल्याला फक्त इथे काय करायचे, म्हणजे मॅथमॅटिकली तर आपल्याला इक्वेशन थ्रू हे प्रूव्ह करून दाखवायचे, बरोबर आहे. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, याच्या अगोदर आपण पाहिलं होतं L इज इक्वल टू, 2 फॉर्म्युले आहेत, जो आत्ता एक तुम्हाला डिराईव्ह करून दाखवला, सांगितला. वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R
क्रॉस व्हेक्टर पी म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम इज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू एनी फिजिकल क्वांटिटी, त्याला म्हणतो आपण मोमेंट. बरोबर आहे. मग मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला वेक्टर एल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. आणखीन एक आहे एल इज इक्वल टू आय ओमेगा, जो आपण याच्या अगोदर प्रूव्ह केलेला आहे, ते आपल्या नंतर लागणार आहे, नंतर पाहू आपण. बघा, हे बेसिक इक्वेशन आहे अँग्युलर मोमेंटमचं. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? वी हॅव टू प्रूव्ह दॅट एल इज कॉन्स्टंट. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचे. त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन पाहिजे टर्म इज इक्वल टू 0. अगोदर आपण बघू डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रेस्पेक्ट टू टाइम. डिफरन्शिएटिंग अबाऊ एक्सप्रेशन विथ रेस्पेक्ट टू टाइम. याला समजा आपण विथ रेस्पेक्ट टू टाइम काय केलं? डिफरन्शिएट केलं. म्हणजे याचा अर्थ वेक्टर डी.एल बाय डी.टी इज इक्वल टू आता याला डिफरन्शिएट करत असताना या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट आहे. मग आपल्याला यू क्रॉस व्ही हा फॉर्म्युला या ठिकाणी डिफरन्शिएशनचा यूज करावा लागेल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय येईल? या ठिकाणी यू कॉन्स्टंट म्हणजे याचा अर्थ वेक्टर आर कॉन्स्टंट क्रॉस वेक्टर डी पी बाय डी टी प्लस परत यूला डिफरन्शिएट करायचं, दॅट इज वेक्टर डी आर बाय डी टी क्रॉस वेक्टर पी कॉन्स्टंट म्हणजे व्ही कॉन्स्टंट. बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे यू क्रॉस व्ही. यू कॉन्स्टंट क्रॉस व्हीला डिफरन्शिएट केलं प्लस यूला डिफरन्शिएट केलं क्रॉस व्ही कॉन्स्टंट. हा मॅथमॅटिक्समधला फॉर्म्युला आहे जो आपल्या या ठिकाणी यूज करावा लागेल. त्याला यू बार क्रॉस व्ही बार असं आपण म्हणतो. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण जर पाहिलं आता डी आर बाय डी टी, व्हेक्टर आर म्हणजे काय आहे? व्हेक्टर आर इज अ पोझिशन व्हेक्टर, अ रेडियस व्हेक्टर. आपण पाहिले एखादा ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची मोशन समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला होत आहे. ती मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक पोझिशन व्हेक्टर यूज करतो. त्याच पोझिशन व्हेक्टरला आपण रेडियस व्हेक्टर असं म्हणतो. मग समजा मी स्टॉपवॉच स्टार्ट केलं, ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग मोशन, इनिशियली ऑब्जेक्ट इज ॲट पॉईंट ए, then radius vector will be vector OA. After some time particle is at point B, then radius vector will be changed, that is vector OB. After some time again particle is at point C, then radius vector will be vector OC. म्हणजे याचा अर्थ काय? ॲज टाइम गोईंग ऑन, जसं जसं टाइम या ठिकाणी चालला तसं तसं काय लागलं? पार्टिकल चेंजेस इट्स पोझिशन, देअरफॉर रेडियस वेक्टर ऑल्सो चेंजेस. याचा अर्थ असा होतो की रेडियस वेक्टर हा चेंज होत आहे. कसा? तर डी बाय डी टी म्हणजेच विथ रेस्पेक्ट टू टाइम. विथ रेस्पेक्ट टू टाइम जर समजा रेडियस वेक्टर चेंज होत असेल तर आपण म्हणू शकतो वी कॅन से दॅट पार्टिकल इज इन मोशन. आणि आपल्याला माहीत आहे की जो कुठला पार्टिकल हा मोशनमध्ये असतो त्याला काय असते? वेलॉसिटी. देअरफॉर वेक्टर डी आर बाय डी टी इज इक्वल टू वेक्टर व्ही असं आपण लिहू शकतो. इथं आपण म्हणू शकतो बट वेक्टर डी आर बाय डी टी इज इक्वल टू वेक्टर व्ही. याच्यानंतर अगेन अँड वी ऑल्सो नो दॅट वेक्टर डी पी बाय डी टी. आता डी पी बाय डी टी म्हणजे काय आहे? तर व्यवस्थित जर आपण याच्याकडे पाहिलं तर वेक्टर डी पी बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रेस्पेक्ट टू टाइम, विच इज ऑल्सो कॉल्ड एज न्यूटन सेकंड लॉ. त्यालाच आपण न्यूटनचा सेकंड लॉ असं म्हणतो, जो याच्या अगोदर आपण प्रूव्ह केलेला आहे. वेक्टर एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन ही जी टर्म आपण किंवा हा जो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन सांगतो हा कसा आला आहे? तर आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ वेक्टर एफ इज इक्वल टू rate of change of linear momentum with respect to time, that is final momentum minus initial momentum with respect to change in time, that is t2 minus t1 or टाइम इंटरवल. या ठिकाणी वेक्टर एफ इज इक्वल टू हे मास इंटू इनिशियल वेलॉसिटी मायनस फायनल वेलॉसिटी. मास कॉमन काढलं या ठिकाणी आपल्याला काय दिसेल? तर फायनल मायनस इनिशियल अपॉन टाइम इंटरवल म्हणजे एम इंटू ए. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो एफ इज इक्वल टू एम ए. हा फॉर्म्युला कसा आला? तर याच्यावरून आला P2 मायनस P1 अपॉन टाइम इंटरवल. याचा अर्थ काय? P2 मायनस P म्हणजे याचा अर्थ काय? चेंज इन P
आणि T2 मायनस T1 म्हणजे काय, चेंज इन टाईम इज इक्वल टू एफ. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, चेंज इन लिनियर मोमेंटम इज नथिंग बट फोर्स विथ रेस्पेक्ट टू टाईम. जर समजा एखाद्या ऑब्जेक्टच्या लिनियर मोमेंटममध्ये चेंज होत असेल तर त्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲक्ट होतो आहे असं आपण म्हणू शकतो. सो पुट दिस व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन, वी विल गेट वेक्टर dl इज इक्वल टू हा वेक्टर r ॲज इट इज, वेक्टर r क्रॉस वेक्टर dp बाय dt च्या जागेवरती आपण वेक्टर f ठेवला इथला, बरोबर आहे. आणि हे dr बाय dt म्हणजे वेक्टर v आहे, हा वेक्टर v क्रॉस. आता आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये काय, वेक्टर p म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी आहे. देअरफॉर वेक्टर p इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. वेक्टर फॉर्ममध्ये याला लिहिलं मी लिनियर मोमेंटम. मग तेच या ठिकाणी पुटअप करा, काय होईल, मास ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट स्केलर आहे, ब्रॅकेटच्या बाहेर घेतली v क्रॉस v. बट वी ऑल्सो नो दॅट v क्रॉस v म्हणजे एका सेम फिजिकल क्वांटिटीचा त्याच क्वांटिटीसोबत जर समजा आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर त्याची व्हॅल्यू काय येते, 0 येते. हे आपण स्केलर्स अँड वेक्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. आय कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस जे कॅप, के कॅप क्रॉस के कॅप इज इक्वल टू 0. आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के इज इक्वल टू 1. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये व्ही क्रॉस व्ही म्हणजे एकाच फिजिकल क्वांटिटीचा त्याच्यासोबतच घेतलेला क्रॉस प्रोडक्ट हा काय येतो, ऑलवेज 0 येतो. कारण या दोघांमधला अँगल साईन आहे आणि दोघांमधला अँगल साईन आहे, दोन्ही पण एकाच डायरेक्शनला आहेत. त्याच्यामुळे व्ही क्रॉस व्ही इथं आपण घेतलं, याचा अर्थ साईन 0 इज इक्वल टू 0. याची व्हॅल्यू काय आली, 0 आली, बरोबर आहे. त्यामुळं ही टर्म काय झाली, 0 झाली. या ठिकाणी हे वेक्टर dl बाय dt ॲज इट इज, बरोबर आहे. आता इथं मी लिहू शकतो वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू वेक्टर r क्रॉस वेक्टर f. बट अगेन वी नो दॅट वेक्टर r क्रॉस वेक्टर f is nothing but torque acting on the body, or this is the equation for torque. हे आपण प्रूव्ह केले आत्ताच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आपण. मग हे टॉर्क आहे म्हणजे इथं आपण लिहू शकतो देअरफॉर वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू वेक्टर टो. असा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहू शकतो. dl बाय dt म्हणजेच काय आहे, टॉर्क आहे. पण आपली कंडिशन काय आहे, आपला लॉ काय सांगतो, तर एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम इज 0. इफ टव इज इक्वल टू 0, इफ टव इज इक्वल टू 0 देन जर समजा टव 0 असेल म्हणजे टॉर्क, आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन काय सांगतो, जर एखाद्या ऑब्जेक्टवर एक्सटर्नली ॲक्ट होणारा टॉर्क, जसं पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल टॉर्क अप्लाय होत नाही आणि असं असेल तर पृथ्वीचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट आहे असं यायला पाहिजे. तसं येते का, तर टॉर्क जर आपण समजा 0 ठेवला तर ते इक्वेशन कसं होईल, बघा इकडं वेक्टर dl बाय dt इज इक्वल टू 0. आपण इथं कंडिशन लिहिली, इफ टव इज इक्वल टू 0, टॉर्क 0 असेल तर काय होईल, लिहिलं आपण टॉर्क इज इक्वल टू 0. मग काय, dl बाय dt इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय, कुठल्याही फिजिकल क्वांटिटीला किंवा कशालाही आपण ज्यावेळी डिफरन्शिएट करतो आणि त्याचं डिफरन्शिएशन जर समजा 0 येत असेल तर आपल्या मॅथमॅटिक्समध्ये आपण सिम्पली त्याचा मिनिंग किंवा त्याचा अर्थ आपण काय काढतो की ती टर्म कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ यलला मी डिफरन्शिएट केलं विथ रेस्पेक्ट टू टाईम, त्याचं डिफरन्शिएशन जर समजा 0 येत असेल तर यल ही क्वांटिटी कॉन्स्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. देअरफॉर वेक्टर यल इज कॉन्स्टंट. म्हणजे इथं आपला हा लॉ काय होतो, प्रूव्ह होतो. यल इज कॉन्स्टंट हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहे, जो आपल्याला काय सांगतो, त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा टॉर्क जर समजा किंवा त्या सिस्टीमवरती ॲक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर त्या ऑब्जेक्टचे अँग्युलर मोमेंटम कसे असेल, कॉन्स्टंट असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट, आपण अँग्युलर मोमेंटमचा आणखीन एक फॉर्म्युला पाहिलेला आहे जो काय सांगतो आपल्याला, तर वेक्टर यल इज इक्वल टू आय इंटू वेक्टर ओमेगा, म्हणजे किंवा यल इज इक्वल टू आय ओमेगा. हे आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी लागणार आहे, बरोबर आहे. यल इज इक्वल टू आय ओमेगा, बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n, वेर n इज फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. देअरफॉर यल इज इक्वल टू 2 पाय n इंटू आय. हा एक फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळतो. मग याचा अर्थ काय, आता अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, एकच बॉडी आहे,
समजा त्या ठिकाणी त्या बॉडीच्या स्पीडमध्ये चेंज झाला असेल तर इथं आपण एक इक्वेशन लिहू शकतो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू L2 दॅट इज L1 म्हणजे त्याच बॉडीचा इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि L2 म्हणजे त्याच बॉडीचा फायनल अँग्युलर मोमेंटम. मग या ठिकाणी इनिशियल अँग्युलर मोमेंटम कसं येईल तर हे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 म्हणजे एकच बॉडी डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती जर समजा रोटेट होत असेल, एकच बॉडी आहे डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती समजा रोटेट होत असेल तर त्या बॉडीचा इनिशियल आणि फायनल अँग्युलर मोमेंटम त्यांना अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अशा पद्धतीनं आपण रिलेट करू शकतो. याच्यामध्ये इथं हे इक्वेशन आपल्याला काय सांगते तर इथं अशी कंडिशन आहे, आता अँग्युलर ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड आहे आणि आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय रिप्रेझेंट करतो तर अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट बॉडी टू परफॉर्म रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन परफॉर्म करायला त्या बॉडीनं ऑफर केलेलं अपोजिशन म्हणजे विरोध किती आहे हे आपल्याला आय सांगते आणि अँग्युलर स्पीड काय सांगते तर ती बॉडी किती वेगानं रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. इथं आपण एक एक्झाम्पल घेतलं. काय एक्झाम्पल घेतलं, एक समजा मुलगा आहे तो एका रोटेटिंग चेअरवरती उभारला आहे, गोल फिरणाऱ्या खुर्चीवरती उभारलेला आहे आणि त्याला खालून कोणतरी समजा गोल फिरवलं. जर समजा त्या मुलानं सुरुवातीला त्याचे हात जर स्वतःपासून लांब केलेले असतील अशा पद्धतीनं, इफ हिज हँड्स आर अवे फ्रॉम हिज बॉडी देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया विल इन्क्रीज्ड सो इट्स अँग्युलर स्पीड इज डिक्रीज्ड. काय म्हणलं मी, इफ अ बॉय स्टँड्स ऑन अ रोटेटिंग चेअर, एक मुलगा आहे तो जर समजा एका गोल फिरणाऱ्या खुर्चीवरती उभारलेला आहे, कशा पद्धतीने उभारला आहे तर त्याचे हात कसे आहेत त्याच्या बॉडीपासून दूर आहेत. तर काय झालं, त्याचे हात म्हणजे त्याला काहीतरी मास आहे त्याच्या हाताला, मास कुठलं आपलं हे मास यम, बरोबर आहे, अमाऊंट ऑफ मॅटर त्याच्या हातामध्ये काही ना काहीतरी आहे, बरोबर आहे. मग त्या काय झालं, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मासचं डिस्ट्रीब्युशन जर दूर अंतरावरती असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा लार्ज येतो हे आपल्याला माहीत आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास हे कसं असेल ॲट लार्ज डिस्टन्स असेल तर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा लार्ज असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टू व्हीलरचं चाक फिरवायला सांगितलं आहे आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये समजा एखाद्या मोठ्या ट्रकचं किंवा आणखीन कुठल्या मोठ्या वाहनाचं किंवा विमानाचं टायर आहे जे आपल्याला फिरवायला सांगितलं, त्याच्यात काय होतं, एकतर मास इन्क्रीज झालं ॲज कम्पेअर्ड टू टू व्हीलर आणि दुसरी गोष्ट मासचं डिस्ट्रीब्युशन ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून म्हणजे शाफ्टमधल्या त्या ॲक्सेलपासून कसं आहे लार्ज डिस्टन्सला आहे. त्याच्यामुळं त्याला गोल फिरवत असताना आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क अप्लाय करावा लागतो, म्हणजे इथं मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा अपोजिशन वाढलं, बरोबर आहे. तसं या ठिकाणी या मुलाचं किंवा या पर्सनचे हँड्स किंवा हात हे स्वतःच्या बॉडीपासून दूर अंतरावरती असल्यामुळं त्याचं इथं काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला इनिशियली इथं पहिल्या कंडिशनमध्ये I1, सो इट्स अँग्युलर स्पीड इज डिक्रीज, त्याच्यामुळे त्याचा ओमेगा काय झाला कमी झाला. नंतर काय केलं त्यानं, गोल फिरत असताना त्याचे जे असे हात दूर होते ते त्यानं हात काय केले जवळ घेतले. आता काय झालं तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचे हात एकदम जवळ आहेत त्याच्यामुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला कमी झाला I2, म्हणजे याचा अर्थ I1 इज ग्रेटर दॅन I2 देअरफॉर ओमेगा 1 इज लेस दॅन ओमेगा 2. याचा अर्थ आपल्याला याच्यातून एक समजतंय की इफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विच इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस विल बी इन्क्रीज देन इट्स अँग्युलर स्पीड विल बी डिक्रीज्ड. जर एखाद्या बॉडीचा स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेशनल मोशन परफॉर्म करत असतानाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर वाढला तर त्याचा अँग्युलर स्पीड हा डिक्रीज होतो आणि जर त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाला तर अँग्युलर स्पीड हा वाढतो. परंतु अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इनिशियल अँड फायनल अँग्युलर मोमेंटम विल बी सेम, म्हणजे या केसमध्ये त्याचे इनिशियल अँड फायनल मोमेंटम कसे आहेत सेम आहेत. आता याचे त्याने आपल्याला काय केलं आहे, दोन ॲप्लिकेशन्स किंवा त्याला आपण दोन एक्झाम्पल म्हणू शकतो. एक त्यांनी दिलेलं आहे बॅलेट डान्सर्स हे तुम्ही टी व्हीवरती पाहिला असेल, एक शो असतो. बॅलेट डान्सर्स म्हणजे एक पर्टिक्युलर टाईपच्या लेडीज किंवा जेंट्स असतात ज्यांनी स्किनी टाईट कपडे स्वतःच्या अंगावरती घातलेले असतात, स्किन टाईट, आणि खालच्या बाजूला स्केटिंग असतं त्यांच्या पायामध्ये, बरोबर आहे. त्या स्केटर्सचा किंवा त्या स्केटिंगचा यूज करून ते एकाच पायावरती गोल गोल फिरणं
बरोबर आहे. हात लांब घेणं किंवा हात वरच्या बाजूला घेणं किंवा दोन पायावरती गोल फिरणं, ते ज्यावेळेस गोल फिरत असतात वेगानं त्यावेळेस त्यांचे हात आणि पाय कशा असतात, त्यांच्या बॉडीच्या जवळ असतात आणि ज्यावेळेस त्यांना थांबायचं असतं गोल फिरत असताना त्यावेळेस ते काय करतात, हात आणि पाय लांब करतात आणि त्यांचा स्पीड कमी करतात. म्हणजे आपल्याला बॅलेट डान्सिंग हा जो काही प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी ते जे काही कला सादर करणारे जे काही लोक आहेत त्यांच्या पायामध्ये जे स्केटिंग वापरले असते त्याच्या आधारे ते काय करतात, एका स्मूथ सरफेसवर स्वतःच्या भोवती एका पायावरती गोल फिरतात. म्हणजे एका पर्टिक्युलर ॲक्सेप्टेशनच्या भोवती गोल फिरतात. तर कसं, बाय डिक्रीजिंग ऑर इन्क्रीजिंग देअर मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यांना पाहिजे तसा मोमेंट ऑफ इनर्शिया ते इन्क्रीज करतात आणि पाहिजे त्यावेळेस ते डिक्रीज करतात. सिम्पल गोष्ट आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आपले हात किंवा आपले पाय किंवा कुठल्याही बॉडीचं मास हे लार्ज डिस्टन्सवर जर समजा डिस्ट्रीब्यूट झालं तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो आणि त्याचा अँग्युलर स्पीड हा कमी होतो. आणि ज्यावेळेस कुठल्याही त्या बॅलेट डान्सर्सला ज्यावेळेस स्वतःभोवती एकदम वेगानं गोल फिरायचं आहे त्यावेळेस ते काय करतात, तर स्वतःचे हात आणि पाय हे एकदम शरीराच्या जवळ घेतात जेणेकरून त्यांचा अँग्युलर स्पीड हा काय होतो, इन्क्रीज होतो. सिमिलरली त्यांनी आणखीन एक्झाम्पल दिले, डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल ड्युरिंग कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे काय, डायव्हिंग म्हणजे काय, डायव्हिंग म्हणजे आपण म्हणतो डाय मारणे किंवा डाईव्ह मारणे कशामध्ये, विहिरीमध्ये किंवा स्विमिंग टँकमध्ये, बरोबर आहे. तर ज्या वेळेस ते 3rd किंवा 4th फ्लोअरवरून कॉम्पिटिशनमध्ये वरून खाली येत असतात, 4थ्या किंवा 3ऱ्या फ्लोअरवरून ते उडी मारतात किंवा जंप करतात, त्यावेळेस ते त्यांचे दोन्ही पण हात हे दोन्ही पण पाय फोल्ड करतात आणि त्यांच्या पायाला अशी मिठी मारून ते वेगानं गोल गोल फिरत खाली येतात. आणि ज्यावेळेस त्यांना पाण्याच्या आतमध्ये घुसायचं आहे त्यावेळेस ते परत त्यांची मान वर करतात, म्हणजे मान थोडक्यात जी त्यांनी अशी आखडलेली असते किंवा त्यांच्या 2 गुडघ्याच्या मध्ये घेतलेली असते वरून गोल फिरत येत असताना ते त्यांचं अंग काय करतात, सरळपणा त्यांचं शरीर हे सरळ करतात आणि पाण्यामध्ये इझिली आतमध्ये जातात. म्हणजे याचा अर्थ डायव्हिंग करत असताना देखील वेगवेगळे प्रकार करत असताना किंवा त्यांची कला सादर करत असताना ते व्यक्ती काय करतात, वरून ज्यावेळेस जंप करतात त्यावेळेस रोटेशनल मोशन परफॉर्म करत खाली येतात, बरोबर आहे. जोपर्यंत त्यांनी खाली येत आहेत तोपर्यंत एक त्यांना पर्टिक्युलर स्पीड असतो, त्यांना तो परत स्पीड थांबवून त्यांना सरळ पाण्यामध्ये घुसायचं आहे त्यावेळेस ते काय करतात, परत आपलं शरीर स्ट्रेच करतात आणि ॲज इट इज पाण्यामध्ये घुसतात. अशा पद्धतीनं या अँग्युलर मोमेंटमचं ॲप्लिकेशन देखील आपल्याला डेली लाईफमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.